नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. मी तुम्हाला आंब्याची एक डिश बनवून दाखवली आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रकार असा बनवायचा असेल ना तर तुम्ही आपल्या पद्धतीने बनवू शकता. हे मैदा घेतलाय, 300 ग्राम मैदा आहे. हे पाणी आहे, तेल आहे, हे काजू बदामचे तुकडे करून घेतले, हे आंब्याचा रस आहे, एकदम घट्ट आहे, पाणी नाही टाकलाय. 1 वाटी हे पिठी साखर आहे, 1 वाटी. हे वेलची जायफळची पावडर आहे, 1 चमचा. हे मीठ आहे चवीपुरतं. हे 2 चमचा घी घेतलाय. हे खोबऱ्याचं आहे, बारीक किसलेला खोबरा आहे सुक्का. तुम्ही ओला खोबरा घेतला तरी पण चालेल. हे 1.5 वाटी रवा आहे. आणि आहे ना, हे साठा लावण्यासाठी आहे ना, मी हे मैदा घेतलाय 3 चमचे आहे. आता मी पहिला आहे ना हे पीठ भिजवून घेते. हे घी आणलाय गरम करून, 2 चमचा घी घेतलाय. आणि हे गरम करून ओतायचं, कारण ते मोहन असतो, म्हणजे पिठामध्ये आहे ना खुसखुशीतपणा येतो. आणि गरम जे ओतलं ना की हात नाही लगेच घालायचा, चमच्याने असा हलवून घ्यायचा. याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला. अर्धा चमचा मीठ घेतलाय चवीपुरता. आता पाणी टाकून आहे ना, थोडा थोडा पाणी टाकून ह्याचा गोळा करायचा आहे. आपल्याला चपातीचा गोळा करतो ना तसा गोळा करायचा आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. पिठाचा मस्त गोळा करून घेतलाय. आता याला आहे ना जरा हाताला तेल लावायचं आणि ओल्या कपड्याने आहे ना झाकून ठेवायचं 10 मिनिटासाठी. 10-15 मिनिटं झाकलं तरी पण चालेल. आणि हे पीठ बनेपर्यंत आहे ना आपल्याला सारण बनवायचं आहे. गॅस पेटवलाय, कढई ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे 2 चमचा घी घेतलाय ना ते टाकते. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला रवा भाजायचा आहे. गॅस बारीक करते, पण तापले कढई. रवा मस्त भाजलाय, 5 मिनिटं झाली. आता त्याच्यामध्ये आहे ना खोबरं टाकते. खोबरं आणि हे काजू बदाम. रवा, खोबरं, काजू बदाम मस्त भाजले आहेत बघा, छान झाले. आता याच्यामध्ये आहे ना मी आंब्याचा रस टाकते, आंब्याचा ज्यूस टाकते. आंब्याचा रस टाकलाय. आता पिठी साखर टाकते. साखर आहे ना, अख्खी साखर असली ना आपल्याकडे जाडी साखर, तर ती मिक्सरला लावून बारीक करायची, कारण आता नेहमी आहे ना दुकानात भेटत नाही. आता याच्यामध्ये वेलची जायफळ पण पावडर टाकते आणि मिक्स करते. गॅस एकदम बारीक केलाय. सारण बघा आपलं मस्त एकदम छान झालंय आणि कलर पण किती मस्त आलाय आंब्याचा. आता सारण एकदम आहे ना बघा, पाणी पण नाही सुटलाय, रवा पण चांगला शिजलाय त्याच्यामध्ये. आता हे आहे ना काढून ठेवते आणि तुम्हाला नंतर दाखवते. पीठ मळून ठेवला होता, 15 मिनिटं झाले. आणि असा ओला कपडा असं ठेवला होता झाकून. एकदम मस्त छान झालाय बघा, मस्त छान झालाय, मऊ झालाय एकदम. आता आहे ना हे जरा मळायचं आणि याचे गोळे बनवायचे. जर पीठ आहे ना गोळा करून असं चांगल्या लांब त्याची अशी लडी बनवून घ्यायची. आणि आता आपल्याला आहे ना छोटे मोठे केवढे पाहिजे असतील ना तेवढे गोळे बनवायचे आहे, म्हणजे कापून घ्यायचे आणि आपण त्याचे पोळे लाटायचे म्हणजे चपातीसारखे. आता मी आहे ना छोटे छोटे असे गोळे कापते. याचा पोळ्या लाटायला घेते, त्याच्या आधी तुम्हाला दाखवते. हे घी घेतलाय, 2-3 चमचे घी आहे. ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला साठा बनवायचा आहे पोळ्यांना लावायला. आणि त्याच्यासाठी हे मैदा घेतलाय. ह्याच्या जागी आपण कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. आपण कॉर्नफ्लॉवर आणायला लागतो बाहेरून दुकानातून, म्हणून आपण घराच्या घरात आपण बनवायचं असलं ना तर आपण हे मैद्याला पीठ घेतोच ना, पीठ कालवतो, हे त्याच्यात मधलंच पीठ ठेवायचं आणि आपण त्याचा साठा बनवायचा घी मध्ये. आता घीच्या ठिकाणी घी नसेल ना तर आपण तेल घेतला तरी पण चालेल, तेलामध्ये पण आपण साठा बनवू शकतो. आता मी पहिले आहेत ना हे पोळ्या बनवते, म्हणजे चपातीसारखे पोळ्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते साठा बनवायचा दाखवते. पोळ्या आपल्याला एकदम पातळ लाटायचे, अशी सर्व पातळ आहेत ना अशी पोळ्या करून घ्यायचे.
हे बघा एकदम पातळ लाटली आहे. हा कसा पाट लहान आहे ना, मी मोठी लाटली आणि ताटावर ठेवली आहे. आता मी अशी सर्व पोळ्या लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. पहिले पोळ्या लाटून घेते पहिले दाखवते. सर्व पोळ्या लाटून घेतले आणि मग असे वेगवेगळे ताटामध्ये घेतले मी, कारण त्याची चिपकतील ना ताटा बनवेपर्यंत म्हणून. आता मी साठा बनवते. हे वाटीत थोडासा पीठ घेतलाय, थोडा काढून ठेवलाय. त्याच्यामध्ये घी टाकते. आता हे चांगलं आहे ना फेटून पातळ करायचं आहे. घी मध्ये पीठ टाकलं ना की असं चांगलं फेटायचं. हे सगळं मिक्स होतो आणि अजून थोडं पीठ फेटलं ना की हे पण पीठ त्याच्यामध्ये लागेल. प्लेटमध्ये पीठ होतं ते पण घेतलं आणि मस्त छान फेटून झालंय बघा. आता आपल्याला ही पोळ्यांना साठा लावायचा आहे. आता ही पहिली पोळी आहे, ह्याच्यावरती मी पहिला साठा लावते. आपण हाताने चोळायचं आहे. त्या पोळीला साठा लावलाय. आता त्याच्यावरती दुसरी पोळी टाकायची आणि ह्याला पण साठा लावायचा. अशी आहे ना, एकावर एक आहे ना. हे मी 5 पोळ्या लाटल्या आहे. आता एकावर एक साठा लावून एकावर एक ठेवायचे आहे आणि रोल बनवायचा आहे. तुम्हाला रोल बनवून दाखवते. 5 पोळ्या एकावर एक ठेवले आहे साठा लावून. आता याचा आहे ना रोल बनवायचा आहे. घट्ट रोल बनवायचा एकदम. मस्त रोल झालाय. आता ह्याला जरा आहे ना असं जरा पातळ थोडासा दाबायचा. आता याला आहे ना मध्ये 2 भाग करायचे आहे. असे रोल कापलाय मध्ये. आता ह्याला आहे ना असं उलटा ठेवायचा, म्हणजे कापलेला भाग आहे ना तो खाली ठेवायचा, असा खाली ठेवायचा. आणि आता आपल्याला ह्याचे आहे ना, म्हणजे आपल्याला परत पोळ्या लाटायच्या आहे. त्याचे आपल्याला 1 इंचाचे 1.5 इंचाचे जसे पाहिजे असेल ना छोटे मोठे, त्याचे आता याचे परत गोळे पाडायचे आहेत, म्हणजे वड्या पाडायचे. आपल्याला मोठे पाडायचे असतील तर मोठे कापायचे, छोटे पाडायचे असतील तर छोटे. हे आता लाटताना आहे ना आपल्याला ही खालची बाजू आहे ना खालीच ठेवायची आहे. खालची बाजू आहे ना ही वरती नाही घ्यायची आहे, खालीच ठेवायची आहे. हे ना खालची बाजू खालीच ठेवायची, फिरवताना पण उलटी नाही करायची. हे अशी सर्व पोळ्या आधी मी लाटून घेते आणि खालचा भाग आहे ना असा खालीच ठेवायचा. आणि परत आहे ना लाटताना आपण हा खालचा भाग आहे ना कापलेला हा आहे ना खालीच ठेवायचा पाटावरती. असे सर्व लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे सारण पण आपलं मस्त आहे झालेलं. आता याच्यामध्ये आहे ना ही पोळी लाटली ना, ही पण आता पुरी लाटली आहे ना, ते जो आपण कापलेला भाग होता ना तो खाली आहे आणि हा आतमध्ये भाग आहे. आता याच्यावर आहे ना सारण ठेवते, तुम्हाला दाखवते. आपल्याला जो आकार पाहिजे ना तो आकार आहे ना आपण कापायचा घेऊन. ह्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आणि त्याच्या आधी आहे ना हे पाणी घेतलंय. हे पाणी असं कडेला लावायचं, म्हणजे चिपकायला पाहिजे म्हणून. आता हे सर्व पोळ्या आहेत ना, मी जो म्हणजे कापलेला भाग आहे ना तो असं वरती घ्यायचा आहे. आता याचा कसं चिरलेला जो आपल्याला लेअर आहे ना ते खाली भाग ठेवलाय आणि आता उलटी पोळी ठेवायची आहे ना. याचा ते लेअर आहेत ना उलटी बाजू वर करायची. चांगलं दाबून घ्यायचं आणि आपल्याला आहे ना याचा कसला आपल्याला आकार पाहिजे ना तो आपण आकार कापायचा. त्रिकोणी, चौकोनी, गोल पाहिजे तर गोल पण असा गोल कापू शकता. त्रिकोणी पाहिजे तर असा त्रिकोणी कापू शकता. चौकोनी पाहिजे तरी आपण चौकोनी कापू शकता. आता मी कसा कापू सांगा. आता मी हे गोल बनवलाय, आता मी कसा कापू. मी तर म्हणते मी आता चौकोनीच कापते, म्हणजे चौकोनी त्याला सोपा पडेल. चौकोनी कापलाय. असं उचलायचं आणि ताटामध्ये ठेवायचं. आपली अशी लाटून ठेवली ना तर त्याचा आकार कसा कमी होतो. आपण आहे ना परत पाटावर घेतल्यावर असं जरा लाटायचं परत, कारण मैद्याचं पीठ आहे ना ते आकार कमी होतो त्याचा, म्हणजे आलतो.
सारण कसा भरपूर भरायचा, म्हणजे खायला पण कसं चांगलं वाटतं. मग तसं जी पोळी आहे ना, खालचा भाग वर ठेवायचा. पाणी नाही लावलंय. पाणी लावलं तर कसा चिपकतो लगेच, आणि पाणी नाही लावला तर चिपकत नाही. हे असे सर्व आता भरून घेते आणि तुम्हाला दाखवते. असे सर्व मस्त भरून आहे ना कापून घेतले. आता मस्तपैकी तळून दाखवते, फ्राय करून. तेल चांगला तापलं आहे. गॅस आहे ना थोडा मीडियम करते आणि फ्राय करून घेते. एक एकच तळून घ्यायची आणि साऱ्याने आहे ना असं त्याच्यावर तेल सोडायचं. अधिक मास चालू आहे ना आता, आणि आता एक हप्ता राहिलाय फक्त. आणि हे कशासाठी माहितीये का, म्हणजे आपलं आता मुलगी जावई घरी येतात ना, त्यांना बोलवायचं असतं घरी आणि त्यांना गोड काहीतरी खायला द्यायचं असतं. धोंडा महिना म्हणून आपल्याला काहीतरी गोड बनवायला पाहिजे. त्याच्यासाठी आहे ना मी हे असे सर्व पदार्थ म्हणजे एकाच प्रकारचे बनवले आहे, पण त्यांना वेगवेगळे आकार दिले. असे तुम्ही आहे ना याच्यापैकी तुम्ही कोणता पण आकार तुम्ही बनवू शकता. असे हे आता बघा मी काय काय बनवले ते. आणि मी आंब्यापासून बनवलेले आहे, आंब्याचे बनवले आहेत. म्हणजे सारण आहे ना, करंजीचं आपण जे सारण करतो ना त्याच्यामध्ये मी आंबा टाकलाय आणि ते आंब्याचं सारण बनवलं आहे. त्याच्या म्हणजे आंब्याची डिश असे मी हा एक धोंडा महिना म्हणून त्याच्यामध्ये मी हा प्रकार बनवला आहे. त्याच्यामध्ये हे पाकिट टाईप असं मी चौकोनी बनवलं आहे. हे करंजी बनवली आहे, करंजी टाईप बनवलं आहे. हे समोश्यासारखं बनवले आहे, हे समोसे बनवले आहे. आणि हे रोल बनवले आहे, रोल टाईप. आणि हे पॅकेट बनवलं आहे असं. आणि हे असं त्रिकोणी असं म्हणजे बनवलं आहे. म्हणजे आपण कोणता पण आकार तुम्ही बनवू शकता. आणि हा मोदक बनवला आहे. मी तुम्हाला आंब्याची एक डिश बनवून दाखवली, आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रकार असा बनवायचा असेल ना तर तुम्ही आपल्या पद्धतीने बनवू शकता. हे मस्त एकदम रेडी तयार झालेला आहे. असं तुम्ही पण बनवा.